नमस्कार, मायेचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला काकडीचे धोंडस दाखवणार आहे। यासाठी एक काकडी, गावठी काकडी घ्यायची आणि ती पण जून झालेली, कोवळी काकडी घ्यायची नाही। जून काकडीचे ती साल काढून घ्यायची आणि दोन्ही बाजूची टोकं काढून घ्यायची। ती टोकं जरा फिरवायची, कारण की कडूपणा असेल काकडीतला तर तो निघून जातो। आणि दोन्ही बाजूने तीच प्रक्रिया करायची। त्यानंतर काकडी कापून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे आणि त्यातील बिया काढून घ्यायच्या। बिया सर्व काढून झाल्यानंतर ती काकडी किसणीवर किसून घ्यावी। किसल्यानंतर तो किस एका टोपामध्ये घालावा। टोपात घातल्यानंतर त्यात चांगले ढवळून मिश्रण ढवळायचं। सर्व पाण्यासहित घालायचा काकडीचा किस आणि त्यात गूळ घालायचं। गूळ घातल्यानंतर किंचितशी हळद आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं। गूळ विरघळेपर्यंत ते मिश्रण पातळ करून घ्यावे आणि त्यात मी रवा खमंग असा भाजला आहे तुपावर, तो रवा त्यात घालायचा। रवा घातल्यानंतर ते मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं। ढवळल्यानंतर काजू किंवा आपण शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घालू शकतो। ओलं खोबरं, वेलचीची पूड असे अनेक पदार्थ घालू शकतो आपण त्यात, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। आणि ते काकडीच्या पाण्यामध्ये तो कमी भिजला आहे माझा, त्यामुळे मी थोडंसं वरून गरम पाणी घातलेलं आहे, म्हणजे चांगला रवा फुलतो। आणि त्यावर हळदीची पानं घालून झाकून ठेवायचा। 10 मिनटं बारीक मंद आचेवर गॅस झाकण ठेवून त्याच्यावर जड वस्तू ठेवावी आणि वाफ द्यायची। आणि नंतर एक तवा घेऊन 10-15 मिनटं तव्यावर ठेवावा। अशा पद्धतीने आपलं काकडीचे धोंडस तयार झाले। आपल्याला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे। धन्यवाद।